स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्याने प्रयत्न करा आणि यश मिळवा. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासाची सुरुवात एका साध्या पण अत्यंत प्रभावी विचाराने होते. मी हे करू शकतो. जगातील प्रत्येक मोठे यश, प्रत्येक प्रेरणादायी कथा आणि प्रत्येक परिवर्तनामागे स्वतःवरील विश्वासाची शक्ती असते. अनेक वेळा परिस्थिती आपल्या विरोधात असते. लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत, अपयश वारंवार येते आणि मनात शंका निर्माण होतात. अशा वेळी सामान्य व्यक्ती हार मानते, पण यशस्वी व्यक्ती स्वतःवरील विश्वास कायम ठेवते. यश केवळ पैसा, प्रतिभा किंवा नशिबामुळे मिळत नाही. या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी त्या यशाचा पाया नाहीत. यशाचा खरा पाया म्हणजे सकारात्मक विचार, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण कृती आणि शिकण्याची तयारी. प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद क्षमता असते. फरक इतकाच की काही लोक त्या क्षमतेवर विश्वास ठेवतात आणि काही लोक भीतीमुळे प्रयत्नच करत नाहीत. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे आपण सर्व काही जाणतो असे नाही, तर कोणतीही अडचण आली तरी ती शिकून आणि प्रयत्न करून पार करू शकतो, हा विश्वास ठेवणे होय. हीच मानसिकता सामान्य माणसाला असामान्य बनवते. स्वतःवरील विश्वास हा यशाचा पाया. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. जर आपल्या मनातच मी करू शकत नाही हा विचार असेल तर कोणतीही योजना किंवा संधी आपल्याला यश देऊ शकत नाही. पण मी प्रयत्न करेन आणि शिकेन हा विचार आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने आपल्या आयुष्यात टीका, अपयश आणि नकार अनुभवले आहेत. अनेकांना सुरुवातीला कोणीच साथ दिली नाही, तरीही त्यांनी इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. त्यामुळेच ते पुढे जाऊन यशस्वी झाले. आत्मविश्वास हा जन्मतः मिळणारा गुण नसतो. तो अनुभव, सराव आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून विकसित होतो. प्रत्येक छोटा विजय आपल्या आत्मविश्वासात भर घालते. म्हणूनच मोठ्या यशाची वाट पाहण्याऐवजी छोट्या यशांचा आनंद साजरा करणे महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास वाढवण्याचे मार्ग. आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी सवयी अंगीकारता येतात. स्वतःशी नेहमी सकारात्मक बोला. स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी कालच्या स्वतःशी करा. छोट्या यशांचे कौतुक करा. चुका झाल्या तरी त्यांना शिकण्याची संधी समजा. प्रेरणादायी आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. परिपूर्णतेची वाट न पाहता कृती सुरू करा. ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्या क्षणी तुमच्या जीवनातील अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ लागतात. सातत्य ही यशाची खरी गुरुकिल्ली. अनेक लोक प्रेरणादायी व्हिडिओ पाहतात, मोठी स्वप्ने पाहतात आणि काही दिवस उत्साहाने काम करतात. पण अडचणी आल्या की त्यांचा उत्साह कमी होतो. याच ठिकाणी सातत्याचे महत्त्व समजते. प्रेरणा तात्पुरती असते, पण सातत्य कायमस्वरूपी बदल घडवते. दररोज केलेली छोटी प्रगती काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी मोठ्या यशात रूपांतरित होते. सुरुवातीला परिणाम दिसत नसले तरी मेहनत वाया जात नाही. जसे जमिनीखाली वाढणारी मुळे सुरुवातीला दिसत नाहीत, पण त्यांच्यामुळेच झाड मजबूत होते. सातत्य का महत्त्वाचे आहे? यश हे एका मोठ्या प्रयत्नामुळे मिळत नाही. ते हजारो छोट्या प्रयत्नांची बेरीज असते. दररोज 30 मिनिटे अभ्यास करणारा विद्यार्थी, दररोज थोडा व्यायाम करणारी व्यक्ती किंवा रोज आपल्या व्यवसायावर काम करणारा उद्योजक, हे लोक कालांतराने इतरांपेक्षा खूप पुढे जातात. सातत्यामुळे केवळ कौशल्य वाढत नाही, तर शिस्त, आत्मविश्वास आणि मानसिक ताकदही वाढते. सातत्य कसे विकसित करावे? मोठ्या उद्दिष्टांना छोट्या टप्प्यांमध्ये विभागा. दररोज ठराविक वेळी काम करण्याची सवय लावा. प्रगतीची नोंद ठेवा. एक दिवस चुकला तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा. परिणामांपेक्षा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. सातत्य म्हणजे प्रत्येक दिवशी परिपूर्ण काम करणे नव्हे. सातत्य म्हणजे परिस्थिती काहीही असली तरी आपल्या ध्येयासाठी दररोज काहीतरी करणे. हार मानू नका. चिकाटी हीच विजयाची गुरुकिल्ली. जीवनात यश मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अपयशाचा सामना केलेला असतो. फरक इतकाच असतो की काही लोक अपयशानंतर थांबतात, तर काही लोक त्यातून शिकून पुन्हा उभे राहतात. म्हणूनच अपयश हा शेवट नसून यशाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशा परिस्थिती येतात जेव्हा सर्व काही आपल्या विरोधात असल्यासारखे वाटते. मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. लोक टीका करतात, काही जण आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि स्वतःच्या क्षमतेबद्दलही शंका निर्माण होते. अशा वेळी हार मानणे खूप सोपे असते, पण याच क्षणी खरी परीक्षा सुरू होते. जगातील प्रत्येक मोठे यश अनेक अपयशांमधून जन्माला आले आहे.
जर प्रत्येक अपयशानंतर लोकांनी प्रयत्न सोडले असते तर आज अनेक शोध, उद्योग आणि प्रेरणादायी कथा अस्तित्वातच नसत्या. यश म्हणजे कधीही न पडणे नाही, तर प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभी राहणे होय. भीती आणि अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. बहुतेक लोक अपयशामुळे नाही तर अपयशाच्या भीतीमुळे प्रयत्न करत नाहीत. ते आधीच असा विचार करतात की जर मी अपयशी ठरलो तर, आणि हा विचारच त्यांना सुरुवात करण्यापासून रोखतो. परंतु यशस्वी व्यक्ती वेगळा विचार करते. ती स्वतःला विचारते, जर मी प्रयत्नच केला नाही तर. ही विचारसरणीच तिला पुढे नेते. लक्षात ठेवा, अपयश हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग नाही, तो फक्त एका प्रयत्नाचा परिणाम असतो. तुम्ही पुन्हा प्रयत्न करू शकता, नवीन पद्धत वापरू शकता आणि अधिक चांगले परिणाम मिळवू शकता. जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुमचे स्वप्न जिवंत असते. हार न मानण्याची सवय कशी लावाल? अपयशाला अनुभव समजा. प्रत्येक चुकीतून नवीन धडा घ्या. छोट्या प्रगतीलाही महत्त्व द्या. कठीण काळात स्वतःला तुमचे ध्येय आठवा. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात म्हणून स्वीकारा. नेहमी लक्षात ठेवा, यश त्यांनाच मिळते जे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात. शंका शांत करा आणि आत्मविश्वास वाढवा. प्रत्येक व्यक्तीच्या मनात कधी ना कधी शंका निर्माण होते. मी हे करू शकेन का? मी पुरेसा चांगला आहे का? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? असे अनेक प्रश्न मनात येतात. शंका येणे चुकीचे नाही, पण त्या शंकेमुळे कृती थांबवणे चुकीचे आहे. आत्मविश्वास म्हणजे भीती नसणे नव्हे, तर भीती असूनही पुढे जाण्याची तयारी असणे होय. अनेक लोक आत्मविश्वास मिळाल्यावर काम सुरू करायचे ठरवतात, पण सत्य याच्या उलट आहे. आधी कृती होते आणि नंतर आत्मविश्वास निर्माण होतो. शंका का वाढते? जेव्हा आपण सतत विचार करत राहतो पण कृती करत नाही, तेव्हा शंका वाढते. काम पुढे ढकलल्याने भीती वाढते. स्वतःची इतरांशी तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो. नकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्याने आपल्या क्षमतेवरच विश्वास उरत नाही. म्हणूनच शंका कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे लहान कृती सुरू करणे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही प्रभावी सवयी. स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. तुमच्या प्रत्येक छोट्या यशाची नोंद ठेवा. स्वतःची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा. भीती असूनही पहिले पाऊल उचला. प्रेरणादायी लोकांच्या सहवासात राहा. दररोज काही मिनिटे तुमच्या ध्येयाची कल्पना करा. स्वतःशी बोला. दररोज स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी शिकत आहे, प्रत्येक दिवस मला अधिक मजबूत बनवत आहे, माझ्या चुका मला पुढे जाण्यास मदत करतात, मी माझ्या ध्येयाच्या अधिक जवळ जात आहे. या सकारात्मक वाक्यांचा परिणाम हळूहळू तुमच्या विचारांवर आणि वागण्यावर दिसू लागतो. सातत्य ही यशाची खरी ओळख. यश हे एका दिवसात किंवा एका मोठ्या प्रयत्नातून मिळत नाही. ते दररोज केलेल्या छोट्या, सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांचे फळ असते. अनेक लोक उत्साहाने सुरुवात करतात, पण काही दिवसांनी त्यांचा उत्साह कमी होतो. यशस्वी लोकांमध्ये आणि इतरांमध्ये असलेला सर्वात मोठा फरक म्हणजे ते परिस्थिती कशीही असली तरी आपले प्रयत्न सुरू ठेवतात. प्रेरणा तुम्हाला सुरुवात करून देते, पण सातत्य तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवते. म्हणून प्रेरणेवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःमध्ये शिस्त आणि नियमित काम करण्याची सवय निर्माण करणे आवश्यक आहे. मोठे बदल एका रात्रीत घडत नाहीत. जसे एखादे झाड वाढण्यासाठी वेळ लागतो, तसेच आपल्या मेहनतीचे परिणाम दिसण्यासाठी संयम आवश्यक असतो. सुरुवातीला प्रगती कमी वाटू शकते, परंतु सातत्य राखले तर एक दिवस त्या प्रयत्नांचे मोठ्या यशात रूपांतर होते. मजबूत मानसिकता तयार करा. यशासाठी कौशल्य, ज्ञान आणि मेहनत जितकी आवश्यक आहे, तितकीच मजबूत मानसिकताही आवश्यक आहे. अनेक वेळा परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते, पण त्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो हे आपल्या हातात असते. मजबूत मानसिकता म्हणजे अडचणी, टीका किंवा अपयश आले तरी शांत राहून पुढे जाण्याची क्षमता. अशा व्यक्ती बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहत नाहीत, त्या स्वतःच्या विचारांवर आणि कृतीवर विश्वास ठेवतात. नकारात्मक विचार येणे स्वाभाविक आहे, पण त्या विचारांवर विश्वास ठेवणे आवश्यक नाही. प्रत्येक नकारात्मक विचाराला सकारात्मक कृतीने उत्तर दिले तर मन अधिक मजबूत होत जाते. मानसिकता मजबूत करण्याच्या सवयी. दररोज प्रेरणादायी पुस्तके वाचा. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. स्वतःशी प्रेमाने आणि आत्मविश्वासाने बोला. कृतज्ञतेचा सराव करा. ध्यान आणि शांत चिंतनासाठी वेळ द्या. अपयशाला शिकण्याची संधी समजा. स्वतःच्या योग्यतेपेक्षा कमीवर समाधान मानू नका. अनेक लोक भीती, असुरक्षितता किंवा समाजाच्या दबावामुळे आपल्या क्षमतेपेक्षा कमी गोष्टी स्वीकारतात. ते मोठी स्वप्ने पाहण्यास घाबरतात,
आणि जे आहे ते पुरेसे आहे असे समजून थांबतात. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष क्षमता असते. त्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी स्वतःची किंमत ओळखणे आवश्यक आहे. मोठी स्वप्ने पाहणे हा अहंकार नसून स्वतःवरील विश्वास आहे. जर तुम्ही स्वतःसाठी मोठे ध्येय ठरवले आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तर तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. या संपूर्ण प्रवासातून एक स्पष्ट संदेश मिळतो. यश हा योगायोग नसून योग्य विचार, सातत्यपूर्ण कृती आणि अढळ आत्मविश्वास यांचा परिणाम आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये मोठे काहीतरी करण्याची क्षमता असते. फरक इतकाच की काही लोक भीतीमुळे थांबतात तर काही लोक प्रत्येक अडथळ्यावर मात करून पुढे जातात. या 7 धड्यांमधून आपल्याला खालील जीवनमूल्य शिकायला मिळतात. स्वतःवर अढळ विश्वास ठेवा. सातत्याने प्रयत्न करत राहा. अपयशातून धडा घ्या आणि पुन्हा उभे राहा. शंका आणि भीतीवर कृतीने मात करा. शिस्तबद्ध सवयी अंगीकारा. सकारात्मक आणि मजबूत मानसिकता तयार करा. स्वतःच्या योग्यतेपेक्षा कमीवर कधीही समाधान मानू नका. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी दुसरा कोणी नसून कालचा तुम्ही स्वतः आहात. दररोज स्वतःमध्ये थोडी सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. छोट्या सवयी, सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवू शकते. यश हे अंतिम ध्येय नसून सतत शिकण्याचा, वाढण्याचा आणि स्वतःचे सर्वोत्तम रूप घडवण्याचा प्रवास आहे. म्हणून आजच निर्णय घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा. मोठी स्वप्ने पहा. दररोज कृती करा. हार मानू नका आणि तुमच्या जीवनाला एका नवीन उंचीवर घेऊन जा. कारण महानता ही निवडक लोकांसाठी नसते. ती प्रत्येक त्या व्यक्तीसाठी असते जी स्वतःवर विश्वास ठेवते, सातत्याने प्रयत्न करते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जाणे थांबवत नाही. अशा प्रेरणादायी व्हिडिओंसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा.